सत्य सांगणारा सिनेमा समोर आला, कारण इतिहासाने विशेषतः काँग्रेसी इतिहासकारांनी लेफ्टिस्ट इतिहासकारांनी सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वातंत्र्य सेनानींवर केला असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांची एक खरी कहाणी आहे. त्यांचं जे खरं कॉन्ट्रीब्युशन आहे या सिनेमाच्या माध्यमातून गुरुजींनी ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे. आणि मला आज याचा अधिक आनंद आहे की हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर लोकांना तो आवडत असताना त्यांनी मराठीमध्ये देखील तो आणला. मराठी माणसाकरता स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं स्वप्न आहे की जे प्रत्येक मराठी माणूस पाहतोच. आणि हा सिनेमा मराठीमध्ये रिलीज होत असताना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली, त्याचा मला मनापासून आनंद आहे. आणि मी सर्वांना अपील करणार आहे की हिंदीमध्ये बघा, मराठीमध्ये बघा, पण प्रत्येकाने खरा इतिहास जर देशाचा जाणून घ्यायचा असेल, आपले खरे हिरोज कोण आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे, असं माझं सगळ्यांना आव्हान आहे. सर, आपण नेहमी असं म्हणतो की आपण अनेक लोकांकडून काहीतरी प्रोग घेत असतो, इन्स्पायर करत असतो. स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे चरित्र आहे हे 360 डिग्री एक अत्यंत विलक्षण बुद्धिमान व्यक्ती, एक लिडर आणि बेडर अशा प्रकारचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी, एक समाजसेवक, एक जाती प्रथेच्या विरुद्ध झटणारे सुधारक, मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक, मराठी भाषेला नवीन शब्द देणारे साहित्यिक, अशा अनेक त्यांचे जे कंगोरे आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देतात. मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच, पण त्यासोबत भारतीय संस्कृती, हिंदुत्व याबद्दल ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या त्याही स्पष्टपणे समाजासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. म्हणून आम्हाला नेहमीच ते प्रेरणा देतात. आज अनेक सर अंकिता आणि बाजूला त्यांचं तुम्ही ट्रेलर पाहिलं या सिनेमासाठी आला, आज तो आनंद वेगळा की त्यांचा तुम्हाला शुभेच्छा झाला पाहिजे. मला दोन्ही दोघांचंही मनापासून अभिनंदन. एक तर आजच्या कमर्शियल युगामध्ये अशा प्रकारचा सिनेमा बनवण्याची संकल्पना ही देखील एक विलक्षण आहे. आणि तेही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मुलांनी पुढाकार घ्यावा हा देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचं गुण आहे. या दोघांनी त्या सगळ्या भूमिकांना इतका सुंदर न्याय दिला आहे की प्रत्यक्ष असं वाटतं की आपण त्या कालखंडात पोहोचलो. अतिशय इम्पॅक्टफुल ज्याला आपण बोलू शकतो तशा प्रकारचं मी सगळंच त्यांचं वाचलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांना काही शब्दांमध्ये त्याची व्याख्या करणं